सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये। जातीमध्ये दुरावा संपून बीडला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम करावं लागेल। कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षात घेताना त्याचा रेकॉर्ड तपासा। एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबर किंमत पक्षाला आणि नेतृत्वाला मोजावी लागते, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। ते बुधवारी बीडच्या दौऱ्यावर आले असून ते आज जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेणार आहेत। तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या विकासाच्या रोड मॅप बाबत सविस्तरपणे भाष्य केलंय। केंद्रातील एनडीए सरकार आज लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडणार आहे। दुपारी 12 वाजता विधेयकावरील चर्चेला सुरुवात होऊन भाजपासह सर्व एनडीए मित्रपक्षांनी खासदारांसाठी व्हीपी जारी केला आहे। चर्चेदरम्यान लोकसभेत प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता आहे। या विधेयकाच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत। तत्पूर्वी सकाळी 9:30 वाजता काँग्रेस सदस्यीय पक्षाच्या बैठकीत विधेयकाला विरोध करण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना या विधेयकाला कडाडून विरोध करण्याचं आवाहन केलं। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आहे। सकाळीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या व त्यांच्या अडचणी सोडवल्या। तसेच युवा संवाद मेळाव्यातून अजित पवार यांनी राख गँगला सुतासारखं सरळ करणार असल्याचं सांगितलं। बीडमध्ये सगळ्या गँग आहे, राखेची गँग, वाळूची गँग, या सगळ्या गँग आहे। इथे या सगळ्या गँग सुतासारख्या सरळ करणार असल्याचं अजित पवार म्हणाले। बीड ही देवदेवतांची भूमी आहे। जनतेची सेवा करण्यासाठीचे बळ देण्याचं देवदेवतांकडे साकडं आहे, असं अजित पवार म्हणाले। तसेच बीडमध्ये मराठा आणि वंजारी यांच्यात अनेक वाद दिसून आले आहेत, यावरही अजित पवारांनी भाष्य केलंय। जाती जातीतील दुरावा आपल्याला संपवायचा आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। तसेच प्रतिमा स्वच्छ ठेवा असं आवाहन देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलंय। वक्फ दुरुस्ती विधेयकाला जे समर्थन करत आहे ते खोटे मुस्लिम आहे। खरे मुस्लिम वक्फ विधेयकाच्या विरोधात उभे आहेत। जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत ही जमीन अल्लाहच्या नावावर राहील। जी काही कमतरता आहे ती आपण दुरुस्त करू, मात्र तसे न करता आपण संपूर्ण कायदाच बदलू का, असा सवाल करत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वक्फ बिलाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे। उद्धव ठाकरे आणि एनडीएच्या सेक्युलर लोकांनी हे विधेयक मंजूर होऊन देऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व आणि शिवसेना शिकवू नये। भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला पीळ देत फिरतोय या देशात। त्यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व अजिबात शिकवू नये। किंबहुना वक्फ सुधारक बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही। वक्फ बिल संदर्भात जे बिल आले आहे त्यात सरकार काही बदल करू पाहत आहे, मात्र त्या बिलाला देशातील फक्त मुस्लिमांचा विरोध आहे असं नाही, तर माझ्या माहितीप्रमाणे या बिलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पूर्णपणे पाठिंबा नाही। सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या।
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज जिल्ह्याच्या प्रशासकीय बैठकीसाठी आले आहेत। सकाळी अजित पवार हे हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालयाच्या परिसरात दाखल झाले। त्यानंतर अजित पवार यांनी लगेच आपल्या कामाला आणि भेटीगाठींना सुरुवात केली। यावेळी काही लोक अजित पवारांना भेटले। त्यांच्याशी बोलताना अजित पवार यांनी बीडमधील जनतेने डोक्यातून जातीचे खूळ काढले पाहिजे असं आवाहन केलं। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड, विष्णू चाटे त्यांच्यानंतर प्रमुख आरोपी सुदर्शन घुले यांनी CIDला दिलेला जबाब हाती लागलाय। सुदर्शन घुलेंच्या कबुली जबाबातून आणखी एक मुद्दा समोर आलाय। मारहाण होत असताना चाटेशी दोनदा बोलणे झाल्याचंही त्यांनी मान्य केलंय। त्याचबरोबर प्रतीक घुले यांनी सरपंच संतोष देशमुखांच्या तोंडावर लघवी केली होती। त्यानंतर पळत येऊन देशमुखांच्या हातावर उडी मारली, त्यामुळे त्यांनी रक्ताची उलटी केली असंही त्यांनी म्हटलं। तसेच मारहाण करताना 2 वेळा विष्णू चाटे यांच्याशी मोबाईलवरून बोलणं झाल्याचंही त्यांनी कबूल केलंय। तर मारहाण केल्यानंतर आरोपींना संतोष देशमुख यांना मारहाण केल्याने ते मयत झाल्याचा संशय होता, त्यामुळे जयराम चाटे याला देशमुखांना कपडे घालण्यास सांगितलं। त्यानंतर त्यांना गाडीत बसवून आम्ही सर्व तुरीच्या शेतात लपून अंधार पडण्याची वाट पाहत होतो अशी माहिती त्यांनी दिली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। आगामी काळात लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे, कारण नितीश सरकारचा कार्यकाळ या वर्षी 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे। त्यामुळे साहजिकच त्यापूर्वी निवडणुका होणे अपेक्षित आहे। त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जोरदार तयारी केली जात असताना देशाचे गृहमंत्री अमित शहांनी बिहारच्या भाजप आणि NDA घटक पदाधिकाऱ्यांना काही खास सूचना केल्या आहेत। तर बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून मिशन 225+चे ध्येय निश्चित करण्यात आले आहे। त्यासाठी गृहमंत्री अमित शहांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र मॉडेलचा मास्टर प्लॅन अवलंबला असल्याची माहिती पुढे आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या या बीड जिल्ह्याच्या दौऱ्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे मात्र अनुपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे। प्रकृती ठीक नसल्याच्या कारणामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी कळवली आहे। त्यांनी X या समाज माध्यमांवर ट्विट करून त्या संदर्भातील माहिती दिली आहे। मात्र धनंजय मुंडे यांना या अनुपस्थितीमुळे अनेक राजकीय चर्चांना सध्या उधाण आलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। काही वेळापूर्वी अजित पवार हे हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालयाच्या परिसरात दाखल झाले। अजित पवार आज जिल्हा प्रशासकीय बैठकीसाठी बीडच्या दौऱ्यावर आले आहेत। दुपारी 2:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीपूर्वी अधिकाऱ्यांनी सगळी माहिती तयार ठेवावी अशी सूचना अजित पवार यांनी केली आहे। सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।